नमस्कार. मी रणजितसिंह संभाजी जाधव, ग्रामपंचायत सदस्य सिद्धेवाडी. राजकीय कारकिर्दी सुरुवात 2014 सप्टेंबरला माझी झाली. सुरुवात करत असताना कुठल्या पार्टीतून काम चालू करायचं, मधल्या एका पिढीत काम आमचं राजकीय थांबलं होतं आणि सिद्धेवाडी गावातील गोरगरीब आणि सामान्य लोकांना न्याय देण्यासाठी तालुका स्तरावरती कुठल्या पार्टीचं आपण काम केलं पाहिजे, कोणत्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली आपण पुढे गेलं पाहिजे असा विचार ज्यावेळी आला त्यावेळी मी आणि आमचे 2-4 जण सहकारी एका जागेला बसलो आणि तालुक्यातल्या कुठल्या नेत्याकडे जाऊन आपण काम चालू केलं पाहिजे. तर तिथे विचार विनिमय करत असताना आम्ही विचार केला की मागच्या 50 वर्षापूर्वी कुठली पार्टी अस्तित्वात होती आणि पुढच्या 50 वर्षात कुठली पार्टी अस्तित्वात असणार आहे असा विचार ज्यावेळी एकमताने तिथं ठरला. तर 1962 साली पण परिचारक हे नाव होतं, 1910 म्हणजे 1912ला पण परिचारक हे नाव होतं आणि 2012 असेल किंवा 2112 असेल त्यावेळी सुद्धा परिचारक हे नाव असणार आहे असा खूप विचार केल्यानंतर आमच्या लक्षात आलं आणि सप्टेंबरला आम्ही प्रशांत मालकांना भेटून तिथून कामाची सुरुवात केली. मोठ्या मालकांचा एक अनुभव मी तुम्हाला सांगतो की मोठ्या मालकांचा जास्त आमचा जास्त सहवास आला नाही, परंतु विद्यार्थी जीवनात असताना मी माझ्या समवेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना म्हणजे आपले कर्मयोगी पॉलिटेक्निक कॉलेज जे विद्यार्थी शेतकऱ्यांची मुलं असायची आणि फीचे काही अडचणी यायची त्यावेळी आम्ही मोठ्या मालकांकडे जायचो. मोठ्या मालकांकडे गेल्यानंतर मालक तिथूनच प्रिन्सिपालांना फोन करायचे आणि सांगायचे की हा विद्यार्थी हा माझ्या सभासदाचा मुलगा आहे, ज्या दिवशी त्याचा ऊस कारखान्याला येईल त्यातून तो पैसे घे, त्याचा फॉर्म तू थांबवू नकोस, मी त्याला पाठवतोय. हा एक प्रकारचा अनुभव मोठ्या मालकांचा आम्हाला आलेला. इतकं तळागाळात जाऊन सांगणारा, युवकांवरती विश्वास ठेवणारा हा या महाराष्ट्रातला नव्ह जगातला एकमेव असा एक नेता असेल की स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही कोणाला जवळ करणार नाही, की मला एक राजकीय फायदा काहीतरी पाहिजे म्हणून कोणाच्या खांद्यावरती हात टाकायचा, गंमत करायची, मजा मार अशा पद्धतीचा हा नेता नाही. समोरच्याचं कल्याण झालं पाहिजे, समोरचा कार्यकर्ता श्रीमंत झाला पाहिजे, त्याच्या अडचणी संपल्या पाहिजेत अशा पद्धतीचा दृष्टिकोन असणारा हा एक आमच्या सर्वांचा, युवकांचा, पंढरपूर तालुक्यातल्या सर्व जनतेचा काळजीवाहू नेता म्हणून आम्ही प्रशांत मालकांकडे पाहतो नेहमीच. आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून जर प्रशांत मालकांना द्यायच्या झाल्या तर आमच्या पांडुरंग परिवाराचे गेल्या माझ्या माहितीप्रमाणे 20 वर्षापासून जी आमदारकी आमच्याकडं नाही, 16 वर्षापासून सर्वसाधारणपणे, तर प्रशांत मालकांना विधानसभेचा आमदार म्हणून पाहणं हेच आमच्या प्रशांत मालकांना शुभेच्छा असतील भविष्याच्या काळात. धन्यवाद.